कामगार आयुक्तालय भरती 2026ची संपूर्ण तयारी मी तुम्हाला कालच सांगितलेलं होतं, आपण आपल्या चॅनलवर करून घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. फ्रीमध्ये लेक्चर्स तुम्ही करू शकता. यामध्ये आपण 1923चा आज जो काही एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्ट आहे तो संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने पाहणार आहोत, त्याचा अभ्यास करणार आहे, जेणेकरून तुमचा प्रत्येक पॉईंट आहे त्या कायद्याबद्दलचा तो क्लिअर होईल आणि क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला इझिली त्याचे MCQ वगैरे सॉल्व करता येतील. आता एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्टबद्दल माहिती जाणवण्यापूर्वी माझी एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या अशा मित्रांना शेअर करायचं जे ह्या भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि ते या भरतीची तयारी करत आहे. ओके. दुसरी अशी गोष्ट महत्त्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थ्यांना या स्क्रीनवर मी जे काही सांगतो आहे त्याच्या नोट्स काढणं शक्य आहे त्यांनी नोट्स काढा. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की आपल्याला लेक्चर चालू असताना नोट्स आपल्याकडे पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 69 रुपयामध्ये मी खास नोट्स आणि मॉक टेस्ट जारी केलेले आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे, जवळजवळ 100-150 विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. त्या इतर विद्यार्थी जे राहिलेले असेल त्यांनी घेऊन टाका. 10 मॉक टेस्ट म्हणजे 400 प्रश्नांचा संच आणि या कायद्यांच्या संपूर्ण जे कायदे आहेत त्या कायद्यांच्या नोट्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे फक्त 69 रुपयामध्ये. त्यामुळे स्क्रीनवरचा नंबर आहे 9673441230 या क्रमांकावर आता संपर्क साधायचा आहे. त्यांनी नोट्स घेऊ शकतात त्या ठिकाणी, कोणालाही कंपल्शन नाही. ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी घेतलं तरी चालेल. पुढं आता एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्ट आहे, याला आपण कामगार नुकसान भरपाई कायदा असं म्हणतो. याचा उद्देश काय तर भारतातील हा सर्वात जुना सामाजिक सुरक्षा कायदा आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत जर एखादा व्यक्ती आहे जो काम करतो आहे, नोकरी करताना जर त्याला अपंगत्व आलं किंवा अपघात झाला, मृत्यू झाला, अजून काही जी कारणं असतील, त्याचा जॉब गेला, तर यासाठी कंपनीला कोणकोणत्या जे काही कार्य आहे ते करावे लागतात किंवा कंपनीला कोणकोणत्या प्रकारची नुकसान भरपाई ही त्या एम्प्लॉईला त्याच्या कुटुंबाला द्यावी लागते. या सगळ्या गोष्टी आपण या कायद्यामध्ये पाहणार आहोत. तर पूर्णपणे आपण हा कायदा पाहणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये आणि पॉईंट वाईज बघणार आहे. ठीक आहे. तर वर्कमॅन कंपेन्सेशन ॲक्ट असं 1923ला याचं नाव होतं. हा कायदा 1924ला लागू झालेला आहे आणि सध्या ह्या ज्या ॲक्टचं नाव 2010चा एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्ट असंही म्हणतात. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की 2010ला कुठल्या कायद्याचं जे काही किंवा वर्कमॅन कंपेन्सेशन ॲक्ट याचं नाव बदलून काय झालेलं आहे किंवा कधी झालेलं आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढं जर बघितलं तर या कायद्याचे उद्दिष्ट आणि लागू क्षेत्र म्हणजे नेमकं काय दिलेलं आहे ते बघूयात. आर्थिक संरक्षण आहे. नोकरी दरम्यान अपघाती जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ आर्थिक सहाय्य पुरवणं. म्हणजे जर एखादा व्यक्ती आहे तो काम करतो आहे आणि काम करता असताना जर त्याला एखादी दुखापत झाली आणि त्याचं जर काही समजा आपण ज्याला म्हणतो की त्याचा हात मोडला, पाय मोडला, तर त्या ठिकाणी त्याला त्वरित मेडिकल एखादं कॉलेज असेल त्या ठिकाणी ॲडमिट करून किंवा कुठलंही हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी त्याला ॲडमिट करून त्याच्यावर उपचार करणं ही त्या संस्थेची जबाबदारी असते, त्या कंपनीची जबाबदारी असते, असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे असं नाही की मग तुम्ही फॅमिलीला बोलवा, मग तुम्ही तुमचा खर्च करा, असं नाही होत. जी व्यक्ती या अपघाताच्या स्थळी किंवा अपघाताच्या वेळी जर ती कामावर असेल तर त्यावेळेस त्याचा संपूर्ण हा जो काही जे काही खर्च आहे तो ती कंपनीला उचलावा लागतो, या कायद्यातून आपल्याला सांगितलेलं आहे. पुढं जर बघितलं तर कुटुंबाला आधार. जर एखादा व्यक्ती आहे तो काम करत असताना समजा एखाद्या कंपनीला आग लागली किंवा काही होतं, बरोबर, आपण भरपूर साऱ्या घटना बघतो, तर त्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा त्यामध्ये होरपळून मृत्यू झाला किंवा मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे त्याला मरण आलं किंवा काही असेल, तर अशा वेळेस त्या ठिकाणी त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील इतर जे मेंबर्स असतील त्या मेंबर्सला भक्कम आर्थिक सहाय्य देणं. आपण बघतो काही वेळेस 10 लाख रुपये भरपाई दिली, 50 लाख रुपये दिली, 80 लाख रुपये दिली, तर अशा पद्धतीने ही जी काही भरपाई आहे ती या कुटुंबाला द्यावी लागते, कारण त्या व्यक्तीने त्या ठिकाणी काम केलेलं असतं. ओके. ह्या कायद्यामध्ये हेच आहे. आता प्रत्येक कायद्याची जी काही रूपरेषा आहे ना ती वेगवेगळी मित्रांनो. तर बेसिक जर या गोष्टी तुम्हाला समजल्या ना की या कायद्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे या कायद्यामध्ये, हे जर तुम्हाला बेसिक जर समजलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी येणार नाही अशी मी 100% खात्री देतो. आणि कामगार आयुक्तालय भरती संदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट असतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला 100% मिळत राहणार आहे. पूर्णपणे गायडन्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल आहे कामगार आयुक्तालय भरती आणि इतर दिशा करिअर अकॅडमीचं जे काही चॅनल्स असतील व्हॉट्सअप आणि टेलिग्राम त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हायचं आहे. आपण इंस्टाग्रामवर सुद्धा आहे दिशा करिअर अकॅडमी नावाने, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. पुढे जर एखादा व्यक्ती काम करतो आहे, त्याचा हात मोडला, पाय मोडला, त्याला अपंगत्व आलं, तर अशा वेळेस त्याची जी जबाबदारी असते ती त्या कंपनीची असते. त्या कंपनीने त्याला कंपेन्सेशन द्यावं लागतं. तर अशा पद्धतीच्या तरतूद या कायद्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहे. आता हा कायदा कुठे कुठे लागू होतो
भारताचं संपूर्ण जे राज्यक्षेत्र आहे, ओके, केंद्रशासित प्रदेश असतील, सगळे राज्य असतील, जिल्हा असेल, गाव असेल, कुठलंही क्षेत्र असेल, त्या ठिकाणी हा जो कायदा आहे लागू होतो. सगळ्या ज्या कंपन्या असतील, शैक्षणिक संस्था आहे, गृहउद्योग असतील, सर्व ठिकाणी हे जे काही कायदे ते लागू होतात. मग बांधकाम व्यावसायिक असतील, बांधकाम मजूर असतील, भट्टीवर वीटभट्टीचे मजूर असतील, अशा सर्वांना हा जो काही कायदा आहे तो लागू होतो. आपल्याला माहीत नसेल पण लागू होतो 100%. या ठिकाणी दिलेले बघा, कारखाने, खाणी, रेल्वे, जहाजे, बांधकाम, धोकादायक व्यवसाय असतील, त्यानंतर सर्व सरकारी कर्मचारी, प्रायव्हेट कर्मचारी, कॉलेजमध्ये काम करणारे शिक्षक, सगळ्या गोष्टींना हा जो काय कायदा आहे तो लागू होतो. यामध्ये जर पुढं बघितलं तर सर्वात आधी कर्मचारी म्हणजे काय असे या कायद्यामध्ये दिलेलं आहे. तर कर्मचारी म्हणजे कोण असतो? आता समजा एखाद्या ठिकाणी मी काम करतो आहे, बरोबर, एखाद्या ठिकाणी जर मी काम करतो तर मी तिथला कर्मचारी झालो. तर हे कर्मचारी म्हणजे काय, तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या कायद्यानुसार कर्मचारी म्हणजे असा व्यक्ती जो थेट नियोक्त्याकडे वेतनावर काम करतो आणि कायद्याच्या अनुसूचित 2 नुसार कामामध्ये समाविष्ट आहे. ओके, म्हणजे जर एखादा व्यक्ती आहे तो एखाद्या ट्रस्टीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये काम करतो आहे आणि पूर्ण ऑफर लेटर वगैरे त्यांनी साईन केलेले आहेत, असा एक व्यक्ती असतो, त्याला आपण काय म्हणतो, एम्प्लॉई म्हणजेच कामगार किंवा कर्मचारी. तर हे कोणाकोणाला लागू होतं, तर कारखाना आणि कामगारमध्ये उत्पादन प्रक्रियेशी जे जोडले जाणारे सर्व कर्मचारी असतील ते, वाहतूक चालक असतील, ड्रायव्हर्स असतील, धोकादायक क्षेत्रातले जे काही खाणकामगार असतील, हमाल असतील, सगळे जे काही असतील त्यांना आपण काय म्हणतो, कामगार, एम्प्लॉई. हे सगळे काय एम्प्लॉई आहेत. त्यानंतर डेफिनेशन ऑफ वेजेससुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय, कामगाराचे मूलभूत वेतन आणि महागाई भत्ता यांचा संपूर्ण समावेश केला जातो. म्हणजे किमान वेतन कायदा, समान वेतन कायदा असे कायदे अस्तित्वात आहेत, परंतु 1923चा हा सर्वात पहिला कायदा आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणता व्यक्ती आहे त्याला किती वेतन दिलं जावं अशा सगळ्या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहे. TA, DA जे काय असेल, HRA असेल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे. नियमित भत्ते आणि मोबदला. आता एखाद्या कंपनीकडून नियमित स्वरूपात मिळणारे सर्व आर्थिक सवलत भत्ते या कायद्यानुसार वेतनात मोजले जातात. म्हणजे आपण बघतो एखादा कर्मचारी असतो, त्याला वेतन असतं बेसिक, त्यानंतर त्याच्यामध्ये वॉशिंग अलाउन्स असतो, डिअरनेस अलाउन्स असतो, ह्युमन आपला जो हाऊस रेंट अलाउन्स असतो, असे सगळे जे काय अलाउन्स असतील तर ते सगळे कशामध्ये गणले जातात, तर त्या पेमेंटमध्ये. आणि हे कुठून सांगितलेलं आहे आपल्याला, कोणत्या कायद्यानुसार आलेलं आहे, तर हा जो काही कायदा आहे एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्टनुसार. ओके, आता याच्यामध्ये काय काय समाविष्ट नाही आहे, तर 1923मध्ये तुमचं बोनस, ग्रॅच्युइटी किंवा TA किंवा EPF असं काही नव्हतं. त्यावेळेस PF वगैरे दिला जात नव्हतं. त्यामुळे तुम्हाला असाही प्रश्न या कायद्यासंदर्भात विचारू शकतो की पुढीलपैकी कोणती गोष्ट एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्ट 2000 किंवा 1923च्या कायद्यामध्ये नव्हती. तर तुम्हाला माहिती पाहिजे की PF असेल, ग्रॅच्युइटी असेल, बोनस असेल, TA असेल, अशा सर्व गोष्टी या एम्प्लॉई कंपेन्सेशन ॲक्टमध्ये नव्हता. फक्त काय होतं त्यामध्ये, कोणत्या व्यक्तीला किती वेतन दिलं जावं एक, आणि दुसरं काय की एखाद्या व्यक्ती जो काम करतो आहे त्याला जर अपघात झाला, त्याचा मृत्यू झाला, त्याला जर काही इजा झाली तर त्यासाठी कंपनी त्याला काय नुकसान भरपाई देईल, एवढं त्यामध्ये दिलेलं आहे. आता नुकसान भरपाई कधी मिळते आणि कधी नाकारली जाते या कायद्यानुसार. ओके, जर तुमचा जो काही अपघात आहे तो कामावर झालेला असेल, म्हणजे समजा तुम्ही काम करताय आणि काम करता करता तुम्ही एखादं मशीन आहे, त्या मशीनमध्ये तुमचा हात गेला चुकून आणि त्यामध्ये तुमच्या हाताचं नुकसान झालं किंवा हात काहीतरी फ्रॅक्चर झाला, तर यावेळेस तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. परंतु कामाची वेळ आहे, तुम्ही चहा प्यायला गेले कॅन्टीनवर, तुम्ही परमिशन न घेता गेले, गेट पास न घेता गेले, बाहेर गेल्यानंतर एखाद्या गाडीमुळे तुमचा अपघात झाला, तुमचा पाय तुटला, हात तुटला, तर त्याला कुठलीही कंपनी जबाबदार नसते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हे मी उदाहरण देतो आहे. सांगायचं काय, तुम्ही कंपनीच्या प्रिमायसेसमध्ये असताना ज्यावेळेस जर अपघात झाला, कंपनीच्या कामासाठी जर अपघात झाला, तर त्यावेळेस तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळत असते. जर त्या ठिकाणी तुम्ही कंपनीच्या परमिशनशिवाय त्या प्रिमायसेसच्या बाहेर आहात, कुठलंही काम करत नाही आहे, आणि त्यावेळेस जर जो अपघात झालेला असेल तर त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही. जर एखादा कोळसा कामगार, खाणीमधला जो कामगार असतो,
त्या खाणीमधल्या कामगारांना वेगवेगळे आजार होतात फुफ्फुसाचे, जसं आपण म्हणतो ब्लॅक न्यूमोनिया असतो, तर तो जर झाला तर त्यासाठीची संपूर्ण वैद्यकीय सहायता प्राप्त करून घेण्याचा या ठिकाणी हक्क त्या एम्प्लॉईचा असतो. त्यानंतर जर एखाद्या कर्मचाऱ्याने मद्यपान केलेलं असेल, जाणीवपूर्वक सुरक्षा नियम मोडलेले असतील, भरपाई नाकारली जाऊ शकते. ही गोष्ट लक्षात घ्या. एखादा व्यक्ती आहे, त्याने मद्यपान केलेलं आहे, त्याने नशेमध्ये आणि त्या नशेमध्ये असताना त्याच्याकडून काहीतरी अपघात झाला, त्याचा कदाचित मृत्यू झाला किंवा त्याला जर गंभीर दुखापत झाली, तरीही ती जी कंपनी आहे किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉई असेल किंवा स्टेट एम्प्लॉई असेल, प्रायव्हेट एम्प्लॉई, तर ते त्याची जी काही पूर्णपणे नुकसान भरपाई ती नाकारू शकतात. कारण ती जी काही आहे, ज्या गोष्टी झालेल्या त्या आपल्या चुकीमुळे झालेल्या, बरोबर, ते काही कामाच्या वेळेस झालेलं आहे, परंतु त्या एखाद्या एम्प्लॉईच्या चुकीमुळे जर ती गोष्ट झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई ही नाकारली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण कोणकोणते प्रकार आहे बघूया. कायमस्वरूपी अपंगत्व आहे. ओके, आता तुम्हाला अपंग झाल्यानंतर, अपंगत्व जर प्राप्त झालं, जर तुम्हाला या पद्धतीचं जर काही दिसलं तर तुम्ही अपंग आहे असं मानलं जातं आणि त्यावेळेस तुम्हाला नुकसान भरपाई मिळते. यामध्ये कायमस्वरूपी कशी आहे, तर कामगार कोणत्याही प्रकारचे काम करण्यास पूर्ण असमर्थ ठरतो. म्हणजे दोन्हीही डोळे गेले, दोन्ही पाय गेले, दोन्ही हात गेले, तर अशा वेळेला तो कामगार आहे तो परमनंट डिसॅबिलिटी झालेली आहे. मग अशा वेळेला काय होतं, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी कायमस्वरूपी अपंगत्व आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे काय आहे, काम करण्याची आणि पैसे मिळवण्याची क्षमता मर्यादित प्रमाणात कमी होते. एखाद्या हाताचं बोट गेलं किंवा अंगठा गेला किंवा एखादा पाय तुटलेला आहे, एखादा कानाने ऐकू येत नाही, असं जर काही झालेलं असेल तर अशा पद्धतीने त्याला कायमस्वरूपी अपंगत्व म्हणलं जातं. तात्पुरते अपंगत्व म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, त्याच्या पायाला काहीतरी खरचटलं, प्लास्टर झालं, परंतु ट्रीटमेंट केल्यानंतर तो व्यवस्थित बरा झालेला आहे, तर त्याला कायमस्वरूपी अपंगत्व म्हणत नाही. ओके, तर अशा पद्धतीचं जे काही अपंगत्वाचे प्रकार आहे याच्यामध्ये दिलेले आहे. ओके, आता नुकसान भरपाईची कायदेशीर गणना. ओके, आता रिलेव्हंट फॅक्टर हा एक फॅक्टर आहे की जो स्टँडर्ड असतो. ओके, प्रत्येक एम्प्लॉईसाठी जर डेथ झाला एखाद्या कर्मचाऱ्याचा, तर आता हे विचारलं जात नाही, परंतु तुम्हाला माहिती पाहिजे, कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर 50% तुमच्या मासिक वेतनाच्या 50% इतकी रक्कम आणि इंटू मल्टिप्लाय बाय रिलेव्हंट फॅक्टर, तो किती असतो, 1.6, 1.7 असाही असू शकतो, 2.3, त्या पद्धतीने तो असणार आहे. आणि एकूण रक्कम ही तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. कायमस्वरूपी अपंगत्व असेल, पूर्ण अपंगत्व असेल, त्यानंतर अशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये म्हणजे मृत्यू झालेला आहे, कायमस्वरूपी अपंगत्व आलं, परमनंट अपंगत्व आलं किंवा तात्पुरतं अपंगत्व आलं, तर कोणकोणत्या पद्धतीचं सहाय्य या ठिकाणी दिलं जातं सांगितलेलं आहे. ओके, संपूर्ण या ज्या काही नोट्स आहे त्या मी आपल्या तुम्हाला जो काही नंबर आहे 96 73 44 12 30 या क्रमांकावर मिळून जातील. आणि या ठिकाणी तुम्हाला मॉक टेस्टची PDF पण मिळणार आहे. त्यामध्ये 400 प्रश्न असणार आहे. त्या 400 प्रश्नांपैकी कमीत कमी 35 ते 37 प्रश्न या PDF मधून तुम्हाला विचारले जातील, असं 100% मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ओके, आता नियुक्त्याची कर्तव्य आणि कायदे आणि आजार. आता नियुक्ता म्हणजे काय बघून घ्या. नियोक्ता म्हणजे काय असतं, तर नियोक्ता म्हणजे जो आपली एम्प्लॉयर आपण ज्याला असं म्हणतो, म्हणजे एखादा ट्रस्ट असेल, संस्था असेल, कंपनी असेल, त्याला नियोक्ता म्हणतात. ओके, तर एखाद्या व्यक्तीचा जर अपघात झालेला आहे तर ती माहिती त्वरित त्या जर एखादा अपघात झालेला असेल तर त्या अपघाताबद्दलची माहिती त्वरित कामगार आयुक्तालयाला कळवणं हे त्या कंपनीचं काम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला योग्य वेळेत मोबदला मिळणं किंवा त्याची नुकसान भरपाई मिळणं हे सुद्धा नियुक्त्याचं काम आहे, म्हणजे त्या संस्थेचं काम असतं. आणि एखाद्या व्यक्तीला त्या व्यावसायिक आजार म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की एखादी कॉटन इंडस्ट्री असेल, त्या ठिकाणी काम करणारे असेल त्यांना, किंवा जे काही खाणकाम उद्योगामध्ये काम करणारे कामगार असतील, अशा वेगवेगळ्या कामगारांना वेगवेगळे आजार होतात. तर असे त्याला व्यावसायिक आजार असं आपण म्हणतो. तर असे व्यावसायिक आजार हे जर उद्भवले तर वैद्यकीय सहाय्य व नोंद ठेवणं गरजेचं आहे, यामार्फत सांगितलेलं आहे. ओके, आता
जर एखाद्या व्यक्तीला जर नुकसान भरपाई मिळाली नाही, म्हणजे एखादा अपंग झाला, कामाच्या वेळेस त्याचा अपघात झाला, त्याचा मृत्यू झाला आणि तरीही एखाद्या कंपनीने, आता असतात अशा कंपन्या भरपूर की त्यांना असं वाटतं की अरे लोक तर वेडेच आहे आणि लोकांना तर कायदे वगैरे काही माहितीच नाही, तर अशा वेळेस चला वेड्यात काढू आपण, असंही होतं. त्याच्यामुळं काय होतं की भरपूर जे लोक असतील त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहावं लागतं. तर अशा वेळी काय आहे, ती जो काही कामगार आयुक्तालय असेल तर त्यांना कोणकोणते अधिकार आहे, दावे निकाली काढणे, म्हणजे काय वेगवेगळे, जर तुम्हाला जर एखादा एम्प्लॉई आहे, त्या एम्प्लॉईला त्याचे हक्क मिळाले नाही, त्याचे नुकसान भरपाई मिळाली नाही, तर अशा एम्प्लॉईला डायरेक्टली कामगार आयुक्तालयाकडे जाता येतं आणि त्या कामगार आयुक्तालयाकडे ते पत्रव्यवहार केल्यानंतर कामगार आयुक्तालय डायरेक्टली त्या संस्थेला दंड ठोठावू शकतो किंवा वेगवेगळ्या जे काही कारवाई ती करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अपघात झालेला आहे का, तुमचा अपघात झाला तेव्हा तुम्ही नेमके नशेत होता का, किंवा जो काही अपघात झालेला आहे तो व्यवस्थित कंपनीच्याच प्रेमायसेसमध्ये झालेला आहे का, तर अशा सगळ्या गोष्टींची चेक करणं किंवा पुरावे गोळा करणं, शहानिशा करणं, वैद्यकीय प्रमाणपत्रे, साक्ष नोंदवून घेणं, असे सर्व जे काही अधिकार आहे ते कामगार आयुक्तालयाला असतात. तिसरी गोष्ट म्हणजे काय, जो काही एखादी संस्था असेल, कंपनी असेल, त्यांना कायदेशीर दंड आणि जर काही असेल रक्कम तर ती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिले जातात. ओके. यानंतर दाव्याची मुदत आणि विलंब दंड, म्हणजे काय की तुम्ही नुकसान भरपाईचं जे काही कंपेन्सेशन मिळवण्यासाठी दावा कधी दाखल करू शकता, तुमचा अपघात झाल्यानंतर त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी दावा दाखल करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला याच्या ठिकाणी तुम्हाला हा जो काही कंपेन्सेशन आहे ते मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर व्याज आणि दंड. ओके. नियोक्त्याने जर मुदतीत रक्कम न दिल्यास व्याज आणि तसेच कायदेशीर दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजे विचार करा, तुमचा जर अपघात झालेला आहे, मी शॉर्टमध्ये सांगतो, अपघात झाल्यानंतर तुम्हाला एखादी कंपनी त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला, नुकसान भरपाई दिली नाही, तर ते फॅमिली मेंबर योग्य पुराव्यानिशी कामगार आयुक्तालयाच्या जे काही ऑफिसेस असतील तिथं पत्रव्यवहार करून अपघात झाल्याच्या 2 वर्षाच्या आत या ठिकाणी दाद मागू शकता. त्यांना योग्य ते जे काही असेल कंपेन्सेशन मिळेल आणि कंपेन्सेशन मिळत असताना त्या ठिकाणी त्या कंपनीला वेगवेगळे दंडसुद्धा आकारले जाऊ शकतात. अशा पद्धतीची तरतूद या कायद्यांमध्ये दिलेली. आता कायद्याचं महत्त्वाचे जे काही अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे काय काय पॉईंट्स आहेत ते बघूयात. सेक्शन 3 दिलेलं आहे नियोक्त्याची नुकसान भरपाई देण्याची मूळ जबाबदारी. ओके. कोणतीही कंपनी असो त्या कंपनीला जर एखाद्या त्यांच्या प्रेमायसेसमध्ये जर अपघात झाला तर अपघाताप्रकरणी त्या एम्प्लॉईला नुकसान भरपाई देणं गरजेचंच आहे आणि ही त्यांची जबाबदारी असं या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर नुकसान भरपाईची गणना व रक्कम ठरवण्याची पद्धत असेल, वेळेत भरपाई देण्याबाबतचे नियम आणि दंड असतील, म्हणजे वेळेत भरपाई द्या नाहीतर वेगवेगळे दंड लावले जातील कामगार आयुक्तालयाकडून, असं या ठिकाणी सांगितलं जातं. अपघाताची सूचना देणे आणि कायदेशीर दावा प्रविष्ट करणे आणि वाद सोडवण्यासाठी जे काही कामगार आयुक्तालय असतात त्यांचे विशेषाधिकार हे कलम 19 दिलेले आहेत. आणि क्विक एक्झाम रिव्हिजनसाठी या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहेत की हा जो काही कामगार कायदा आहे, कामगार नुकसान भरपाई कायदा, हा कधी आलेला आहे 1923 1924 हा लागू आहे. 2010 वर्कमॅनच्या ऐवजी एम्प्लॉई असं नाव चेंज केलेलं आहे म्हणून एम्प्लॉई कम्पेन्सेशन ॲक्ट. वेतन कमाल मर्यादा जानेवारी 2020 15,000 ही ग्राह्य धरली जाते. दावा दाखल मुदत, म्हणजे एखादी नुकसान भरपाईच्या विरोधात तुम्ही दावा दाखल कधी करू शकता, तर 2 वर्षाच्या आत करू शकता. 2 वर्षानंतर जर गेले तर तुमचा ते दावा निकाली निघू शकत नाही. ओके. यानंतर अंमलबजावणीसाठी सरकार नियुक्त एक कंपेन्सेशन कमिशनर असतो आणि तो कंपेन्सेशन कमिशनर या ठिकाणी हे जे काही दावे आहे ते निकाली काढतो. अशा पद्धतीचं हे जे काही कायदे हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, या कायद्यांची संपूर्ण PDF या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत 400 प्रश्नांची मॉक टेस्ट, म्हणजेच टोटल 2 PDF, एक म्हणजे शॉर्ट नोट आणि दुसरी म्हणजे मॉक टेस्ट PDF. दोन्ही PDF तुम्हाला फक्त 69 रुपयात आज मिळणार आहे. ऑफर फक्त आजसाठी व्हॅलिड आहे, उद्या कदाचित किंमत 190 होऊ शकते. त्याच्यामुळे आजच या ठिकाणी संपर्क साधा आणि लगेच ती PDF घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा.